कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या सभेत हिशोब मागण्यावरून सभासदांनी राडा घातला। सभासद एकमेकांच्या चक्क अंगावर धावून गेले आणि इतकंच नाही तर सभासदांनी एकमेकांची कॉलरही धरली। 13 लाख रुपयांवरून हा सगळा वादावादीचा प्रकार घडलाय। काही असलं तरी या सर्व प्रकारामुळे चित्रपट महामंडळाची नाचक्की झाली आहे हे नक्की। लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईतून वाचण्यासाठी आज नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकानं हवेत गोळीबार केलाय। पाचवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। मनीष गावंडे असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे। सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं गावंडे यानं हवेत गोळीबार केला आणि दरम्यान नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना एसीबीनं रंगेहात अटक केली आहे। राजेश राऊत असं या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून 15,000 रुपयांची लाच घेताना त्याला नागपुरात अटक करण्यात आली आहे। नागपूरमध्ये आज दिवसभरात एसीबीनं 2 लाचखोर पोलिसांना अटक केली आहे। शनी शिंगणापूरमध्ये आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळात पहिल्यांदाच महिलांची निवड करण्यात आली आहे। अनिता शेटे आणि शालिनी लांडे विश्वस्त मंडळात निवड झालेल्या महिलांची नावं आहेत। विश्वस्त मंडळात 11 जणांची निवड करण्यात आली आहे। त्यापैकी 2 महिला आहेत आणि एका महिलेनं शनी शिंगणापूर चौथाऱ्यावर प्रवेश केल्यामुळे वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर इथल्या विश्वस्त मंडळानं राजीनामा दिल्यानंतर पुन्हा निवड प्रक्रिया घेण्यात आली। त्यात 2 महिलांची निवड झाली आहे। असं असलं तरी देखील महिलांना चौथाऱ्यावर चढण्यास अजूनही मनाईच आहे। मासिक पाळीच्या कालावधीत होणारी विद्यार्थिनीची अडचण दूर करण्यासाठी नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयानं सॅनिटरी नॅपकिनचं वेडिंग मशीन उपलब्ध करून दिलंय। एटीएमच्या धर्तीवर मोठ्या आडव्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये 5 रुपयाचं नाणं टाकल्यावर नॅपकिन उपलब्ध होतंय। ज्या राज्यात महिलांसाठी शौचालयाची वानवा आहे त्याचवेळी वेडिंग मशीननं ही सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त होतंय। तसंच ह्याचा उपयोग केवळ विद्यार्थिनीच नाही तर महाविद्यालयातील सर्वच महिला कर्मचाऱ्यांना होणार असून संस्थेच्या इतरही महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध। राज्यातील शासकीय आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वेटर खरेदी प्रकरण आता चांगलंच गाजतंय। चक्क विद्यार्थ्यांना थंडीसाठी देण्यात येणाऱ्या स्वेटरची किंमत अव्वाच्या सव्वा लावण्यात आल्याचं पुढे आलंय। 300 रुपयांचं स्वेटर थेट 2100 रुपयांना खरेदी करण्याची तयारी आदिवासी खात्यानं दाखवली आहे। विशेष म्हणजे हिवाळा संपायला आला असला तरी या स्वेटर्सची अजूनही खरेदी झालेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतंय। या संदर्भात झी24 तासच्या टीमनं आयुक्तांना गाठलं असता त्यांनी मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगले। इतकंच नाही तर या कार्यालयातले अधिकारी याबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलतायत। घरात एक मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यानं रागाच्या भरात आईनं स्वतःच्याच 1 महिन्याच्या चिमुकलीला घरात असलेल्या पेटत्या चुलीत जाळण्याची घृणास्पद घटना अमरावती जिल्ह्याच्या परतावाडा जवळ घडलेल्या गौरखेडा कुंभी इथे घडली आणि या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। परतवाडा शहराच्या 4 किलोमीटर अंतरावर कुंभी गाव आहे आणि या गावात राहणारी निकिता वाकोडे काल संध्याकाळी तिची 1 महिन्याची मुलगी निशाणी रडत होती आणि त्या रागाच्या भरातच आई निकितानं निशाणीला चुलीमध्ये टाकून जाळून टाकलं। यामध्ये 1 महिन्याच्या निशाणीचं तोंड जळालं आणि तिचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान निकिता वाकोडेला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील येळवण जुगाई इथल्या वनविभागाच्या 661 एकर जमिनीत वारणा मिनरल्स कंपनीला दिलेली बॉक्साईट उत्खननाची परवानगी उच्च न्यायालयानं रद्द ठरवली आहे। त्याचबरोबर उत्खननाला दिलेली जागा महसूल विभागाचीच आहे असं प्रतिज्ञापत्र थेट कंपनीच्या वकिलांना देणारे कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत। या सर्व प्रकारामुळे कोल्हापूर महसूल विभागाची नाचक्की झाली आहे। विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बोळंकीच्या विकासनगर जिल्हा परिषद शाळेनं सलग 3ऱ्या वर्षी ISO मानांकन मिळवलंय आणि ऑस्ट्रियाच्या कंपनीचे प्रतिनिधी राजीव जमीहाल यांनी शाळेच्या उपक्रमांची पाहणी करून मानांकन जाहीर केलंय। 3 शिक्षक असलेली आणि सलग 3ऱ्या वर्षी ISO मानांकन मिळवणारी राज्यातली ही एकमेव जिल्हा परिषद शाळा आहे। जिल्हा परिषद शाळांचा विषय आला की त्यात सुविधांचा अभाव, शिक्षणाचा दर्जा अशा अनेक गोष्टींवर चर्चा होते। मात्र वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही आणि खेकडी ह्या दुर्गम भागातील शाळांनी हा समज खोटा ठरवला। शाळेत फळा आणि खडू हद्दपार झाले असून टॅबद्वारे ह्या शाळेतील विद्यार्थी शिकतात। तसंच 3 इडियट
3 इडियट्स मधल्या प्रिन्सिपल सहस्त्रबुद्धेसारखे एकाच वेळी दोन्ही हाताने लिहिण्याची कला देखील आत्मसात करण्यात आली आहे. यवतमाळच्या दराटी पोलिसांनी 60 जिवंत काडतुसासह अटक केलेल्या 3 हैदराबादी तरुणांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाची कसून चौकशी करते. उमरखेड किनवट मार्गावरील खरबी चेक पोस्टवर हैदराबादच्या 3 युवकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 60 जिवंत काडतुसं, 3 मोबाईल आणि मारुती व्हॅन जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद मशिउद्दीन ओवेशी, मोहद्दम उमर गाझी, निजामुद्दीन हैदराबाद अशी ह्या सगळ्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींना केवळ दारुगोळा घेऊन पाठवण्यात आलं नव्हतं, मात्र तो नेमका कुणाला द्यायचा ह्याची टीप त्यांना पुसदला पोहोचल्यावरच मिळणार होती अशी माहिती देखील मिळाली आहे. त्या दृष्टीनं एटीएसचं पथक हैदराबादकडे रवाना झालंय. वर्गमित्राचं अपहरण करून झटपट श्रीमंत होण्याचा 2 विद्यार्थ्यांचा फिल्मी स्टाईल फंडा त्यांच्याच अंगलटाला. यवतमाळच्या दारव्हा इथल्या मुंगसाजी विद्यालयात शिकणारा आशुतोष राठोड अचानक बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी 24 तासात या रहस्यमय खुनाचा उलगडा केला. त्यात आशुतोषचे खास वर्गमित्र अक्षय तिरमारे आणि सौरभ दुर्गे हेच त्याचे मारेकरी असल्याचं उघडकीस आलंय. 2001 साली शिवसेनेची सत्ता असलेल्या खेड नगर परिषदेनं नाट्यरसिकांच्या सोयीसाठी भव्य असं अद्यावत नाट्यगृह उभारलं. ते देखील दस्तूर खुद्द स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या नावानं. मात्र हे नाट्यगृह निकृष्ट कामामुळे 4च वर्षात बंद पडलंय. ते आज सगळ्यात बंदच आहे. सध्या हे नाट्यगृह म्हणजे मद्यपी तसंच भटक्या जनावरांच्या आश्रयाचं ठिकाण बनलंय. विशेष म्हणजे खेड नगर परिषदेवर सध्या शिवसेनेपासून वेगळी चूल मांडणाऱ्या मनसेची सत्ता आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या दुरावस्थेसाठी सत्ताधारी मनसे आता शिवसेनेला जबाबदार ठरतेय. निफाड तालुक्यातील देवगाव ग्रामस्थांनी नाशिक औरंगाबाद महामार्गावरील भरवस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात केलं आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासाबाबत पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या ढिलाईच्या विरोधात हे रास्ता रोको करण्यात आलं. 2 ते 3 हजार ग्रामस्थ या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. या रास्ता रोकोमुळे सुमारे 1 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी याबाबत सखोल तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा कुंडलेश्वर नजीक 2 पिल्लांसह अस्वल मादी आढळली आहे. वनविभाग या तिघांची सध्या काळजी घेत आहे. पिल्लांच्या सुरक्षेकरता पिपरपाडा ते इच्छगव्हाण मार्गावर सध्या वाहन बंदी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पक्षी गणना सुरू आहे. पक्षी गणनेचा पहिला टप्पा असला तरी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पक्ष्यांचं प्रमाण थोडं कमी असण्याची शक्यता पक्षीप्रेमींतर्फे वर्तवली जाते. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांची कमी झालेली संख्या वनविभाग तसंच पक्षीप्रेमींसाठी चिंतेचा विषय बनलाय. दरवर्षी पक्षी गणनेचा हा कार्यक्रम 2 टप्प्यांमध्ये घेतला जातो. गेल्या वर्षी 22 डिसेंबर ते 11 जानेवारी रोजी पक्षी गणना करण्यात आली होती. यंदा मात्र या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून आतापर्यंत पक्षी मित्रांनी सुमारे 40 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी टिपले आहेत. उत्तर महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्यानं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण शुल्क माफ करावं, वसतिगृह शुल्क माफ करावं, एसटी बस मोफत सेवा द्यावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं आज विद्यापीठात मोर्चा काढला होता. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी तसंच खानदेशातील 3ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुलं विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध संस्था शिक्षण घेत आहेत. दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांना सवलत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. वैदू समाजाच्या जात पंचायतीनं वाद मिटवण्याकरता पंचांनी केशव शांकट यांच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. त्याला शांकट यांनी नकार दिला. त्यावर जात पंचायतीनं बैठक बोलावून शांकट कुटुंबाला वाईट टाकण्यात आल्याचा फतवा काढला. शांकट कुटुंबासह वाशिम तालुक्यात एका लग्नाला गेले असता जात पंचायतीच्या सांगण्यावरून त्या सर्वांना तिथून बाहेर काढण्यात आलं.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार ह्या वेब पोर्टलद्वारे धुळे जिल्ह्यातल्या तक्रारदाराची घेतलेली नोंद आणि झी24 तासच्या वृत्तानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विनोद चौबेंनी स्वतः शिरपूरला येऊन कैफियत जाणून घेतली। तक्रारदार ॲडव्होकेट कुणाल राजपूत यांची भेट घेऊन दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना मिळणारे प्रसादाचे लाडू 15 दिवसांपासून बंद झालेत। लाडू विक्रीबाबतच नवीन पुरवठा करण्याची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। ठेकेदारांची नफेखोरी आणि मंदिर प्रशासनाच्या वादात लाडू पुरवठाबाबतची निविदा प्रक्रिया खोळंबली आहे। तुळजाभवानी मंदिरात लाडूचा प्रसाद म्हणून विक्री करण्याची पद्धत 5 वर्षांपासून नव्यानं सुरू केली असली तरी देवीला पुरणपोळी, दहीभात आणि भाजी भाकरीच्या नैवेद्याची परंपरा प्राचीन आहे। मंदिराच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मंदिर प्रशासनाने लाडू प्रसाद विक्री सुरू केली होती। विपश्यना विद्येचे प्रणेते सत्यनारायण गोयंका यांच्या पत्नी इलायची देवी गोयंका यांचं अंधेरी इथे राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं। वयाच्या 85व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली। विपश्यनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात इलायची देवी यांनी पती सत्यनारायण गोयंका यांच्यासोबत मोलाची कामगिरी बजावली होती। त्यांच्या पश्चात 5 पुत्र आणि भारतासह विदेशातही पसरलेला शिष्य परिवार आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील श्री नगर कॉलनीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या सुरेखा जोशी यांनी तब्बल 12 वर्ष खर्ची घालत कठोर परिश्रम घेऊन 5 फुटांची भव्य देहवात तयार केली आहे। ह्या आगळ्यावेगळ्या देहवातीचं कार्यक्रम घेऊन प्रज्वलन करण्यात आलं। OLX या ऑनलाईन वेब पोर्टलवर आपला आयफोन विक्रीसाठी पोस्ट करणं मुलुंडमधल्या महेश गोल यांना चांगलंच महागात पडतंय, कारण एका ठगसेनानं त्यांची भेट घेऊन हात चालाकीनं त्यांचा मोबाईल लंपास केला। मात्र गाडीतून पळून जाणाऱ्या चोरानंच गोल यांना उडवलं। सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरची अक्षर मर्यादा 140 वरून 10,000पर्यंत अधिक जागेची गरज गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त होतीये। त्याचा विचार करून मर्यादा वाढण्याची शक्यता आहे। मात्र मुख्य वॉलवर पहिले 140 शब्द दिसतील आणि संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी नव्या पेजवर जावं लागेल। त्यामुळे ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या नेटिझन्सचा दिलासा मिळणार असला तरी मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया म्हणून ट्विटरचा USP ह्यामुळे पुसला जाण्याची शक्यता आहे आणि ह्या भीतीपोटीच मर्यादा वाढीच्या वृत्तानंतर ट्विटरवरचा शेअर कमालीचा पडलाय। अतुल्य भारत या केंद्राच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीतून आमिर खानला डच्चू देण्यात आलाय। गतवर्षी नोव्हेंबरमध्ये असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य करून आमिरनं वाद छेडला होता। आपली पत्नी देशात राहायची भीती वाटते असं म्हणाली होती, असं आमिरने एका कार्यक्रमात म्हटलं होतं। अतुल्य भारतचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून झालेली आमिरची हकालपट्टी या विधानामुळेच असल्याचं मानलं जात आहे। मुन्नाभाई संजय दत्त आपली शिक्षा संपून फेब्रुवारी अखेरपर्यंत जेलबाहेर येणार हे आता जवळजवळ निश्चित झालं होतं। मात्र राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मुक्ततेच्या आदेशांवरती स्वाक्षरी केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून सूत्रांकडून मिळाली होती। हॉर्स रायडिंग म्हटलं की आपल्याला आठवते ती फक्त घोड्यांची रेस। मात्र हॉर्स रायडिंग मधल्या थरारक क्रीडा प्रकारांबाबत आपल्याला तितकीशी माहिती नसते आणि ह्याच थरारक क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी पुण्यामध्ये राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 150हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। अश्वारोहणासारख्या खडतर क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येते। अगदी 10 वर्ष वयोगटापासून ते खुल्या गटापर्यंत विविध वयोगटातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते। यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती। विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा MCA कडून सत्कार करण्यात आला। दिलीप वेंसरकर, अजित वाडेकर यांनी प्रणवचं कौतुक करत त्याला क्रिकेट बॅट आणि क्रिकेटचं साहित्य दिलं। भविष्यात असाच खेळत राहा, सातत्य ठेव असा सल्ला या माजी कसोटीपटूंनी दिलाय। सकाळी माटुंग्यातल्या जिमखान्यात प्रणवचा सत्कार करण्यात आला। विश्वविक्रमी 1000 धावा केल्यानंतर सर्व स्तरातून प्रणवचं कौतुक केलं जात आहे। सरकारनं त्याच्या शिक्षणाचा खर्चही उचललाय, तर कल्याण डोंबिवली पालिकेकडून त्याचा जंगी सत्कार करण्यात येणार आहे।
मुंबईत एका 3 वर्षाच्या चिमुरडीचा थंडीनं मृत्यू झालाय. परेलच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या बाहेर फुटपाथवर ही दुर्दैवी घटना घडली आहे. टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी देशभरातून रुग्ण येत असतात. उत्तर प्रदेशातल्या कानपूरहून असलम शहा हा कॅन्सरग्रस्त रुग्ण हॉस्पिटल समोरच्या फुटपाथवर गेल्या 5 महिन्यांपासून राहतोय. त्याच्यासोबत त्याची 3 वर्षाची सोनम नावाची मुलगी देखील होती. गेल्या 3 दिवसांपासून तिला थंडीचा आणि निमोनियाचा त्रास होता. केईएम रुग्णालयातून तिच्यासाठी औषधं देखील आणण्यात आली होती. मात्र काल दुपारी 4 वाजता तिचा अखेर मृत्यू झाला. भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचा आरोप वारंवार होणाऱ्या पेवर ब्लॉकना शहरातून कायमचं हद्दपार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला. यापुढे शहरातल्या रस्त्यांवर पेवर ब्लॉक बसवले जाणार नाहीत. तसंच सध्या असलेले पेवर ब्लॉकही काढून तिथं डांबरी किंवा सिमेंटचे रस्ते केले जातील, अशी माहिती अजॉय मेहता यांनी दिली आहे. आणि ह्या निर्णयाला सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी मान्यताही दिली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे वारंवार खचणारे रस्त्यांमधल्या खड्ड्यांना कारणीभूत ठरणारे हे पेवर ब्लॉक यापुढे शहरात दिसणार नाहीयेत. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पत्रकार दिनी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख दैनिक सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनू रणदिवे आणि अन्य ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार दिले गेले. 91 वर्षात पदार्पण करणारे रणदिवे यांना यावेळी 91,000ची थैली, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलं. ठाणे येथील गडकरी रंगायतमध्ये हा राज्यस्तरीय पत्रकार दिन सोहळा संपन्न झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.